बदलापुरामधील वांगणी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात उल्हास नदीचं पाणी साचलेलं आहे। कल्याणहून कर्जतला जाणारा रेल्वे मार्ग शेजारचा रस्ता पाण्याखाली गेलाय। अद्यापपर्यंत रेल्वे रुळावरती पाणी आलं नसलं तरी देखील पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळावरही पाणी साचायला सुरुवात होऊ शकते। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। अक्षय, खरं तर आपण कल्याणमधली परिस्थिती पाहून झाली होती, त्यानंतर आता बदलापुरातील वांगणी रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी आहे आणि शेजारीच रेल्वे मार्ग सुद्धा आहे। काय अपडेट आहे? विशाल, जर तुला आठवत असेल तर हा तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली होती। त्याच ठिकाणी मी सध्या आहे। बाजूला रस्ता हा कर्जत ते कल्याण ते कर्जत जाणारा हा रस्ता आहे आणि त्याच रस्त्याच्या बाजूला असलेला हा रेल्वे ट्रॅक तुम्ही समोर ती काही माणसं बघू शकता, जी रेल्वेचे कर्मचारी आहेत, जे गेल्या 24 तासापासून याच ठिकाणी आहेत आणि पाण्याच्या स्थितीचा आढावा घेत आहेत। महालक्ष्मी एक्सप्रेसचा इन्सिडेंट पुन्हा घडू नये यासाठी रेल्वेने या ठिकाणी एक 24 तास सर्वेलन्स टीम ठेवलेली आहे आणि जर पाण्याची पातळी वाढली तर रेल्वे ताबडतोब बंद करण्याच्या सूचना हेच माणसं देणार आहेत। मात्र सध्या रेल्वे सुरू आहे, लोकल सुरू आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला प्रचंड पाणी, जसं की मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे, मी या कल्याण ते कर्जत जाणाऱ्या रस्त्यावर उभा आहे आणि या रस्त्यावर सध्या वाहतूक बंद झालेली आहे। सकाळपासून ही वाहतूक बंद आहे कारण की संपूर्ण रस्त्यावर इथे पाणी साचलेलं आहे। मी सध्या वांगणीमध्ये आहे, याच्या पुढे तर याही पेक्षा जास्त पाणी साचलेलं आहे, त्यामुळे सगळी वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी देखील आता सध्या गुडघाभर पाणी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणावरून जाणं येणं सध्या पोलिसांनी थांबवलेलं आहे। रेल्वे वाहतूक मात्र सध्या सुरू आहे, बऱ्यापैकी सुरू आहे। 50 kmph या ठिकाणी वेग मर्यादा देण्यात आलेली आहे, म्हणजे 50च्या स्पीडनेस लोकल आणि एक्सप्रेस जे आहे त्या ठिकाणाहून धावत आहेत। मात्र संध्याकाळी सुटणारी जी डेक्कन एक्सप्रेस आहे, डेक्कन क्वीन एक्सप्रेस आहे, ती सध्या रद्द करण्यात आलेली आहे। प्रगती एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। मात्र पाऊस प्रचंड आहे, पाणी जे आहे हे उल्हास नदीचं पाणी आहे। या ट्रॅकच्या अगदी बाजूलाच उल्हास नदीचं एक खूप मोठं पात्र आहे, त्यातून सगळं पाणी हे बाहेर स्प्लिट होतं आणि हा जो बाजूला डोंगर आहे त्या डोंगरावरून सगळं पाणी खाली येतं, जे पाणी ट्रॅकच्या त्या साईडला जाणं अपेक्षित आहे उल्हास नदीमध्ये। मात्र मध्ये ट्रॅक आहे, रस्त्याचं डेव्हलपमेंट झालेली आहे, रिडेव्हलपमेंट, या सगळ्याच्या कारणामुळे या स्पॉटला नेहमी पाणी साचतं आणि आज देखील इथे पाणी साचलेलं आहे। त्यामुळे समोर जर आपण पाहिलं, रस्ता बंद केलेला आहे, सगळ्या गाड्या ट्रक सगळे त्या ठिकाणी आहेत। सगळी जी लोक आहेत ज्यांना पुढे जायचं आहे वांगणीला कर्जतला, ती सकाळपासून या ठिकाणी अडकलेली आहेत। पण सध्या तरी या संपूर्ण भागामध्ये आपण विचार केला तर वाहतूक ही बंद झालेली असली, रस्ते वाहतूक बंद जरी असली तरी रेल्वे वाहतूक ही सध्या अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे। पण सर्वेलन्स सुरू आहे, 24 तास सर्वेलन्स आहे आणि जर पाण्याची पातळी उल्हास नदीची वाढली तर मात्र रेल्वे ट्रॅक बंद करण्यात येईल, असं मध्य रेल्वेने सांगितलंय। सध्या तरी रेल्वे ट्रॅकच्या धोक्याच्या पातळीपर्यंत पाणी पोहोचलं नाहीये, इशारा पातळीपर्यंत देखील पाणी पोहोचलं नाही, त्यामुळे रेल्वे वाहतूक ही सुरक्षितरित्या सुरू आहे। कर्जत ते कल्याण हा जो रस्ता आहे तो मात्र पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नक्कीच अक्षय, खरं तर जुन्या घटनांची देखील पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून विविध स्पॉटवरून ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोतच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।